माहितीये ना, मला हिरोईन व्हायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, म्हणून मी हा डान्स ग्रुप जॉईन केला. आणि अक्कल खरंच, मी ना अलिशा मॅमने विचारलं सुद्धा होतं की आपण कुठे परफॉर्म करायला चाललोय. त्या म्हणाल्या की एक इव्हेंट आहे आणि डिटेल्स नाही देऊ शकत. आणि मग इथे आल्यावर मला कळलं की हे तुमच्या हळदीचं फंक्शन आहे, जिथे आमचा डान्स आहे. आणि ना मी अलिशा मॅडमना म्हणाले की मी इथे नाही परफॉर्म करू शकणार. पण त्यांनी ना मला ॲग्रीमेंटचे नियम आठवून दिले. जर मी इथे परफॉर्म न करता अशी निघून गेले असते ना, तर 3.5 लाख द्यावे लागले असते मला. कुठनं आणणार ना मी एवढे पैसे? अंकल, मला ना पैशांची खूप गरज आहे, म्हणून मी त्यांना नाही म्हणू शकले नाही. पण खरंच सॉरी, खरंच सॉरी. चांगली अभिनेत्री होशील, मनापासून डायलॉग्स बोललीस ग. पण आमच्यावर तुझ्या या ऍक्टिंगचा काही एक परिणाम होणार नाहीये. नाही नाही, मी खरं बोलते. हवं तुम्ही अलिशा मॅडमना विचारा ना. आम्हाला कुणाला काही विचारायचं नाहीये. तुझी ही जी टीम आहे ना, तुझ्यासारखीच आहे खोटारडी. मुद्दाम केलंस ना? हो वहिनी, मुद्दामच केलं हिने. आपल्या घरात काही चांगलं फंक्शन होणार असेल ना, की ही मुलगी बरोबर येते. आमचं सगळं फंक्शन स्पॉइल केलं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हिला आपल्या सगळ्या गोष्टी कळतात कशा? तू सीसीटीव्ही लावलास ना आमच्या घरात? बोल ना आता, बोल. नाही, मी एक शब्द बोलू नकोस. हे सगळं तू प्लॅन केलेस. म्हणूनच बरोबर मुहूर्ताच्या वेळी तू सगळ्यांचं लक्ष भरकटवून एजेना स्वतःच्या जवळ आणलंस. तुझ्यासारख्या मुलींना ना मी चांगलंच ओळखते. बिचारी आमची श्वेता, हळदीच्या दिवशी तिच्या डोळ्यात पाणी आलं. सगळं तुझ्यामुळे. एजे, आज जे काय झालं त्यासाठी वी आर रिअली सॉरी. होय जे, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. आम्ही तुमची हळद श्वेताशीच प्लॅन केली होती. होय जे, हा गोंधळ आम्ही नाही, त्या लीलानेच केलाय. बाबा, ह्या सर्व गोष्टींमुळे तुमच्या इतकेच आम्ही सुद्धा शॉक्ड आहोत. मी काय म्हणतो, आज जे काही झालं ना, ते आपण एक ऍक्सिडेंट कन्सिडर करून विसरून जाऊया. हो, म्हणजे लीला मनाने इतकी वाईट नसावी. हळदीच्या फंक्शनच्या फियास्को बद्दल मी इथे बोलणार नाहीये. जे झालं ते झालं, आणि जे झालं ते आपल्या हातात नव्हतं. पण उद्या जे होणार आहे ते आपल्या हातात आहे. उद्या मतदान आहे. अँड ॲज रिस्पॉन्सिबल सिटिझन्स ऑफ अ कंट्री आपलं कर्तव्य बनतं की आपण जाऊन वोट द्यावं. ऐकलत? बरोबर बोलतोय अभिराम. आपल्या देशातल्या लोकशाही तंत्राचा आपण सन्मान करायलाच हवा. आपल्याला जो नेता आवडतो त्याच्यासाठी आपण आपलं मतदान करायलाच हवं. हो. एजे, मला एक आयडिया सुचली. आपण घरात पण मतदान केलं तर? मी आणि लक्ष्मीबाईनी तुम्हाला अजिबात करू. मला कोणाला मत द्यायचं ते माझं मला ठरवू दे ना. करेक्ट. आपण कुणाला मत द्यायचं ते आपण ठरवायचं आणि कुणाला सांगायचं नाही. मतदान हे कायम गुप्त असावं. आणि सरस्वती, आपण देशाबद्दल बोलतोय, घराबद्दल नाही, कळलं? हो वहिनी, पण मी तेच म्हणत होते की त्यामुळे उद्या कुठलीही कामं करण्याच्या आधी मला तुम्ही सगळे इथे शार्प 7 वाजता रेडी हवेत. पहिले वोटिंग,
मग सगळे रुटीन्स.